नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। सो आज स्वप्नाली बघा कशी तयार झालेली आहे म्हणजे आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग असणार आहे। सो सकाळपासून केला नाही, यांची तयारी वगैरे चालली होती, घरात सगळा गडबड चालू होती। सो सकाळपासून ब्लॉगला सुरुवात केली ना, आज दुपारी ब्लॉगला सुरुवात होत आहे आणि आम्ही आता फोटो काढायला आलो आहे फार्ममध्ये। ॲक्च्युली आज इकडचा स्वप्नालीचा पहिलाच वटपौर्णिमा आहे आणि इथं लिंब काढत बसलेली आहे बघा। हां, लिंबाचा लोणचा बनवणार आहे रेसिपीमध्ये। खूप सारे आमच्याकडे इडलिंबू आहेत। हां, तर आज आम्ही जाणार आहोत देवळामध्ये, जोगेश्वरी मंदिरच्या इथे मस्त वडाचं झाड आहे, तिकडे छान असे फोटोज व्हिडिओज काढायचे, त्यामुळे तिकडे जाणार आहोत। नाहीतर मी खास स्वप्नालीसाठी एक झाड लावला होता आधीच लग्नाच्या आणि तो खूप छान झालेला आहे कुंडीमध्ये वडाचा झाड। सो तिथेच आम्ही घरी करतात तिकडे आधी, पण आता इथला पहिला आहे म्हणून तिकडे जायचं आहे। लास्ट इयर घरी गेलो होतो, लास्ट इयर तिकडे होती तेव्हा ब्लॉग काय करायचो ना आपण, आता चालू केलेला आहे। रॉकीला घाबरते अजून, पण रॉकी काय नाही करत पाहिजे ना, रॉकी काय नाही करत तू बघ ते ये बोल। तो आता इथे फोटो काढणार आणि फोटो काढल्यानंतर रॉकी ये रॉकी इकडे। आता तिला बांधलं आहे, स्वप्नाली आले म्हणून बांधून ठेवलं आहे। हां तोच आहे। सो आता घरी चाललो, आईचा कॉल येतोय, हां आत्या आली आहे म्हणून। सो आता वटपौर्णिमालाच चाललेलो आहोत तिकडे देवळामध्ये म्हणजे ही चाललेली आहे समजून घ्या तुम्ही, समजून घ्या मित्रांनो। मागाशी तुम्हाला बोलत होतो ना बघा, ह्या झाडाबद्दल बोलत होतो। आता आम्ही आलेलो आहोत देवळाची इथे आणि मस्त असं छान देऊळ आहे, तुम्हाला दाखवतो। शंकर मंदिर आहे, जोगेश्वरी मंदिर आहे, तुम्ही बघितलंच असेल आधी ब्लॉगमध्ये। तर वट सगळे बायका इथं फेऱ्या मारतायत आणि आई बघा, आईला नाही मगाशी बघितली तुम्ही, आई आणि स्वप्नाली। चला मगाशी फोटो काढत होते माझं घरी, ते तुम्हाला नाही दाखवला। काय वाहनं करता काय, वाहनं तयार करतायत आणि इकडे मी एकटाच आहे आणि कौस्तुभ, आम्ही दोघंच आहोत। बाकी सगळ्या पार्टीमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या बायकाच आहेत फोटो काढण्यासाठी आम्ही आलो, खास फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी। तर आत्या सुद्धा आलेली आहे, आत्या एकदम अर्जंटमध्ये धावत आलेली आहे। चला या, थांबा तुम्ही असे चालत जास्तच गर्दी आहे। कौस्तुभला बोलते जा, आता कौस्तुभ जात नाही व्हिडिओ काढायला, कौस्तुभ व्हिडिओ काढायला येत नाही तुझी, जात येत नाही तर मित्रांनो, ह्या एवढ्या बायकांमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करणं म्हणजे मोठा टास्कच होता। व्हिडिओ शूट केलेले आहेत, होप्स चांगले आले असतील, कारण की सगळ्या अशा फेऱ्या मारतात ना ते मधी मग आपण मध्ये उभं राहतो, मग ते अडचण होतं, मग बाजूला येऊन शूट करा। सगळे नारळ फोडायचे कामं बघा। कौस्तुभ मला मी जवळजवळ 10 फोडले नारळ, 10 तू 8 फोडले। अरे वाह, जोर आहे मायेची नणंद भाबडी नवरा चांगला, सुखाचा कंदीला उजळून दाराशी टांगला, घरटे जोडून काडी काडी घट्ट बांधू दे, गोफ विणू दे संसार माझा सजू दे। झालेलं आता वडाची पूजा करून आणि आता देवळात दर्शन चाललेलं आहे। तिथं पण आहेत झाड मस्त, ओके।
आहे घरी आणि घरच्या देवांना सुद्धा आता वाण द्यायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो बाहेरचं झाड बघा. हा पानं तोडू नका अरे झाडाची. अगो बाई काय एवढा लावला त्याला, केवढूच होता माहिती आहे का, एवढूच होता स्वतः एवढाच आहे झाड, एवढा झालेला आहे. पुढल्या वर्षी अजून मोठा होईल आणि आम्ही कुंडीसुद्धा बदलू इकडची खालची पुढल्या वर्षापर्यंत. तर आता सगळं काय झालेलं आहे आणि साड्यांबद्दल दोघांचा झालेलं डिस्कशन. दोघी पण छान दिसत आहेत मस्त. आई बघा असं सेबर हा ना, आईला पिंक आवडतं ना पण आईचे मोस्टली आईची तुम्ही बघत असाल ऑब्झर्व केला असेल तर मोस्टली आईचे पिंक असतात. हा पिंक कलर आई पण छान दिसतं आईवरती पिंक कलर, त्यामुळे आई पिंक घालते जास्त. काय बोल आता आई आज काय बोलत नाही. मला तेच कलर आवडतं आणि बाप्पाला पण ते डार्क कलर जास्त आवडतात. आज काय बोलली नव्हती ना म्हणून बोलत नाही आज. काय बोलते अरे ताई तू जाम भारी बोलतस ग. मला मी नाही, रोहित चांगला बोलतो. नाही रोहित आई पण बोलते ना. मस्त बोलतं. हो काय. स्वप्नाली देते मला मान इकडनंच का हे दिसेल मला लय टिकायचं वाटतं. आईने वाकडा खायला असा व्हिडिओ काढले काय मजा आली असून कधी आली आली. स्वप्नाली दिलेला आंब्यात वाण दिलेलंच मला, त्यातला आंब्यानं जास्तच गोड आहे. जास्त खरंच जास्तच गोड आहे. आता आम्ही निघत आहोत पनवेलला जायला आणि आय होप सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण की फक्त वटपौर्णिमाचाच ब्लॉग करणार आहोत. सो इथपर्यंतच एंड करूया. आय होप सो तुम्हाला आमचा आजचा दिवस आवडला असेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आई बाय ग. आई का मग्न आहे फोनमध्ये, कुत्र्याला जेवण टाकायचं आहे. सो आता निघतोय, लेट झालेला आहे ऑलरेडी, कारण की कार्यक्रम असला कुठला की खूप वेळ होतो सगळ्या गोष्टीला. चला सो बाय बाय आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.